राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान पूर्ण झालं असून या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या चुरशीच्या लढतीचं चित्र आहे। त्याचवेळी बहुतेक एक्झिट पोल्समध्ये महायुतीला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान निवडणुकीच्या निकालाचा परिणाम केवळ राज्याच्या राजकारणावरच नाही तर शेअर बाजार आणि देशाच्या आर्थिक धोरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। निकालापूर्वी विविध ठिकाणी पैजा लागले आहेत, सट्टे बाजारही तेजीत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात निवडणूक निकालावर 50 कोटींचा सट्टा लागला आहे। विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही आहे। यंदा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचार मोहीम राबवली होती, त्यामुळे सर्वत्र चुरशीची लढत आहे। एक्झिट पोलचे आकडे दोघांमध्ये चुरशीची लढत दाखवत आहेत। त्यामध्ये सट्टे बाजाराचा अंदाज वेगवेगळ्या पद्धतीचा आहे। कोणाचं सरकार येणार, कोणता उमेदवार विजयी होणार यावर सट्टा लागलाय। छत्रपती संभाजीनगर, पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभेवर सट्टा लागलाय। कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजीत आहे। संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुकी देखील संभ्रमात आहे। कोण निवडून येईल याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे। सर्वाधिक संभ्रम पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे। या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे निघणार की शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट निवडून येणार याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे। शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात शिरसाट यांना सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी बरीच राजकीय समीकरणे जुळवावी लागत आहेत। फलवदी सट्टा बाजारानुसार महायुती 142-151 जागांवर विजय मिळवत सत्तेवर येत आहे। बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन सट्टा बाजारात विधानसभा निवडणुकीबाबत अंदाज वर्तवलाय। त्यांनी भाजप नेतृत्वाखाली महायुती सत्तेत येत असल्याचं म्हटलंय, परंतु महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विजयाचं अंतर कमी असणार आहे अशी शक्यता व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं 95 जागांवर निवडणूक लढवली होती, तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या होत्या। एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये 9 जागा अधिक मिळाल्या होत्या। मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसतायत। शिवसेना शिंदे गटाला बहुतेक एक्झिट पोलमध्ये जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।